नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमबीबीएस बीडीएस महाराष्ट्र स्टेट कॅप 3 मध्ये 8 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस ऍड झालेले आहेत. आता नवीन 8 जे नवीन कॉलेजेस ऍड होत आहेत त्याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक कॅटेगरीनुसार किती सीट्स नव्याने ऍड होणार आहेत व या नवीन ऍड झालेल्या सीट्समुळे कट ऑफ मध्ये कॅटेगरी वाईज किती मार्काचा फरक पडू शकतो व किती रँक पर्यंतच्या मुलांचे चान्सेस ऍडमिशनसाठी यावर्षी होऊ शकतात हे थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो 8 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये नव्याने ऍड झालेले आहेत. या 8च्या 8 सगळ्या कॉलेजेसमध्ये 100 सीट्सचा इंटेक आहे. मात्र 100च्या 100 सीट्स या फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी नसतात. यातल्या 15% सीट्स या ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये जात असतात, जिथं महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातल्या मुलांना सुद्धा फॉर्म भरता येतो. राहिलेल्या ज्या 85% सीट्स आहेत या सीट्सवरती मात्र फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीच ऍडमिशन घेऊ शकतात. सो साधारणतः या सीट्स किती वाढतात व कॉलेजेस कोणते ते थोडंसं आपण बघूया. पहिलं म्हणजे आहे गडचिरोली, अमरावती, अंबरनाथ, भंडारा, बुलढाणा, हिंगोली, जालना आणि वाशिम हे 8 नवीन गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये महाराष्ट्राच्या ऍड होणार आहेत. त्यानंतर साधारणतः 8ही कॉलेजचा जर आपण विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये साधारणतः किती सीट्स वाढणार आहेत हे सुद्धा एक टेंटेटिव्ह नंबर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. टेंटेटिव्ह यासाठी कारण अजून सीट मॅट्रिक्स हे यायचं आहे. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर एक्झॅक्ट किती सीट्स वाढल्या हे आपल्याला कळेलच. मात्र साधारणतः एससी कॅटेगरीमध्ये 72 सीट्स वाढू शकतात. टोटल 8 कॉलेजेस मिळून. एसटी कॅटेगरीमध्ये 48, बीजे मध्ये 24, एनटीबी 16, एनटीसी 24, एनटीडी 8 सीट्स ओनली, ओबीसी 120 सीट्स, ईडब्ल्यूएस 64 सीट्स, एसीबीसी 56 सीट्स आणि ओपन कॅटेगरीमध्ये 144 म्हणजे 144 सीट्स या तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर थोडासा याचा कट ऑफ वरती सुद्धा काय परिणाम होऊ शकतो हे आपण बघून घेऊया. तर थोडंसं पहिल्यांदा बघूया की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सेकंड राऊंड मध्ये काय कट ऑफ लागला आणि आता थर्ड राऊंड मध्ये तो किती ड्रॉप होऊ शकतो हे थोडंसं आपण अनालिसिस करूया. आता सेकंड राऊंड मध्ये आपण थोडंसं ऑब्झर्व केलं की फर्स्ट राऊंड पेक्षा सेकंड राऊंड मध्ये हे कट ऑफ थोडेसे वाढले होते. याचे 2-3 रिझन्स होते. पहिलं म्हणजे कॉलेजेसनी प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसनी जे त्यांचे डिपॉझिट्स कमी केले होते हे एक रिझन होतं. हॉस्टेल मेसचे डीडी जे आहे ते फर्स्ट राऊंड मध्ये बऱ्याचशा कॉलेजेसने घेतले नव्हते. ओनली ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ज्या काही ऍप्लिकेबल असेल तेवढेच कॉलेजेसने घेतले होते. ते ऑब्झर्व करून बाकीचे जे पॅरेंट्स ज्यांनी फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केली नव्हती तर अशा पॅरेंट्सने सेकंड राऊंडला सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस वाढवल्यामुळे कट ऑफ वरती थोडासा इम्पॅक्ट झाला होता. त्याचबरोबर एनटी, एसबीसी, ओबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इन्कम लिमिट नसलेला जो काही जीआर आला होता त्या जीआरचा इम्पॅक्ट सुद्धा या कट ऑफ वरती सेकंड राऊंड मध्ये दिसून आलेला आहे. आता थर्ड राऊंड मध्ये साधारणतः काय चेंजेस होऊ शकतात हे थोडंसं बघूया. आता एससी कॅटेगरीचा सेकंड राऊंड मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा 554 लागलेला आहे आणि जर वाढलेल्या सीटचा विचार करायला गेला तर साधारणतः 626 पर्यंत एससी कॅटेगरीची रँक असलेल्या मुलांचा नंबर लागू शकतो. त्याच्यामध्ये साधारणतः स्कोर असणार आहे 554 वरून तो स्कोर 547 वरती गव्हर्नमेंट एमबीबीएस जाऊ शकतो. अशाच प्रकारे एसटी जो सेकंड राऊंड मध्ये कट ऑफ 435 वरती होता तो 424 पर्यंत जाऊ शकतो. विजय कॅटेगरी 591 वरून 585 वरती जाऊ शकतो. एनटीबी 625 वरून 607 वरती जाऊ शकतो. त्यानंतर एनटीसी 617 वरून साधारणतः 612 वरती जाऊ शकतो. एनटीडी 634 वरून 632. एनटीडीच्या फारशा सीट वाढलेल्या नाहीत त्यामुळं फक्त 2 मार्काचा डिफरन्स येईल असं सध्या तरी दिसत आहे. ओबीसी कॅटेगरी 637 वरून 633 वरती जाईल एवढं वाटतं. ईडब्ल्यूएस 616 वरून 611 वरती जाईल. त्यानंतर एसीबीसी 633 वरून 628 वरती. ओपनचा कट ऑफ सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मात्र बाकीच्या कॅटेगरीचे ट्रेंड्स बघता 641 वरून साधारणतः 635 636च्या आसपास गव्हर्नमेंट एमबीबीएस ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो. हे जे काही आपण थोडंसं अनालिसिस करतोय हे थोडंसं सीट्स किती वाढलेले आहेत त्याच्या बेसिसवरती असतं. कदाचित याच्यापेक्षा 2-3 मार्कांनीही जास्त कट ऑफ ड्रॉप होऊ शकतो किंवा जास्तही लागू शकतो. त्यामुळे 636 जरी कट ऑफ लागेल असा अंदाज असेल तरी त्याच्यापेक्षा कमी मार्काच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रायव्हेट एमबीबीएसचा जर विचार करायला गेला तर एससी कॅटेगरी जो आता 539 कट ऑफ लागलेला आहे तो साधारणतः 533 पर्यंत जाऊ शकतो. ह्या कॉलम मध्ये जे काय दिलेले आहे ते त्या कॅटेगरीच्या रँक्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. एवढ्या कॅटेगरीच्या रँक्स पर्यंतच्या मुलांचे जास्ती चान्सेस आहेत ऍडमिशन मिळण्याचे. कट ऑफ याच्यापेक्षा खाली गेला तर याच्यापेक्षा मोठ्या रँकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळून जातील. एसटी कॅटेगरी 405 वरून 397 वरती जाऊ शकतो. विजे 587 वरून 579 वरती जाऊ शकतो. एनटीबी 564 वरून 547 वरती जाऊ शकतो. एनटीसी 601 कट ऑफ वरून 597 पर्यंत ड्रॉप होण्याचे चान्सेस आहेत. एनटीडी 606 वरून 605 जाईल असं सध्या तरी दिसतंय. मात्र अशा विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरी मधून सुद्धा कन्सिडर केलं जातं. त्यासाठी मार्किंगला ऑनच केलं पाहिजे असा काहीही नियम नाही. एनटीच्या सीट जर संपल्या असतील तर तुम्हाला ओपन मधून विचार केला जातो. त्यामुळं ओपनचा जो काही कट ऑफ लागेल तो एनटीडी साठी ऍप्लिकेबल असेल. मात्र एनटीडी सध्या तरी 605 लागेल असं दिसतंय. ओबीसी 604 वरून 600 वरती जाईल असं दिसतंय. एसीबीसी 600 वरून 595 पर्यंत ड्रॉप होईल असं दिसतंय. व ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 605 वरून 600 पर्यंत जाईल असं प्रायमरी अंदाज आहे. मात्र याच्यापेक्षा कमी मार्क्सच्या मुलांनी सुद्धा चॉईस फिलिंग करायची आहे. जर बरेचसे मुलं या प्रोसेसमधून बाहेर झालेले असतील किंवा अदर स्टेटमध्ये गेले असतील तर कमी मार्काच्या मुलांचा सुद्धा या ठिकाणी नंबर लागू शकतो.
सो अशा प्रकारे जे काही 8 कॉलेजेस थर्ड राऊंड मध्ये ऍड होणार आहेत याचा कट ऑफ वरती इम्पॅक्ट हा नक्कीच होणार आहे. मात्र एक गोष्ट समजून घ्यायची की तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला ज्या काही कॉलेजची सीट अलॉट होणार आहे ती जॉईन करणं कंपल्सरी असणार आहे. चौथ्या राऊंडला अशा मुलांना जाता येणार नाही ज्या मुलांना पहिल्या 3 राऊंड मध्ये सीट अलॉट झालेली आहे. तिसऱ्या राऊंडला जी सीट तुम्हाला अलॉट होईल तीच तुमची 5.5 वर्षासाठी सीट फायनल कन्सिडर केली जाणार आहे. चौथ्या राऊंडला अशीच मुलं कन्सिडर केली जातील ज्यांना पहिल्या 3 राऊंड मध्ये सीटच अलॉट झालेली नाही. फक्त अशाच विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंड मध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. त्यामुळे असे कॉलेजेस आपण एंटर करायचे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळालं तर आपण ऍडमिशन घेऊ शकू एवढे सफिशियंट नंबर ऑफ कॉलेजेसची ऑप्शन एंट्री आपल्याला या ठिकाणी करायचे. ठीक आहे, थँक्यू.